द्राक्षापासून उत्पादित बेदाणा यास कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू आणि सेवा करातून वगळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली आहे. या पाठपुराव्याला यश आलंय. वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये बेदाणा कर मुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीच्या परिणामी निर्यात प्रभावित होत देशांतर्गत संत्र्याचे दर गडगडले. यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना त्यांच्याऐवजी निर्यातदार व्यापाऱ्यांचं हित जपत अनुदानापोटी 170 कोटी त्यांच्या घशात घालण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र बागायतदारांसह महाऑरेंजने या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर याला ब्रेक लागता आलाय. यानेच अनुदानात 55,000 संत्रा बागायतदारांना दिले जाणार आहेत. कृषी विभागाच्या लातूर विभागातील 5 जिल्ह्यात यंदा रब्बीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. 5 विभागात आतापर्यंत 110% क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून अजूनही काही भागात पेरण्या सुरूच आहेत. कृषी विभागाकडून 10 जानेवारीपर्यंत अंतिम पेरणी क्षेत्र निश्चित केले जाते. गेल्या वर्षी 116% क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक पूजाविधी, लग्न सोहळा अशा विविध कार्यक्रमांमुळे विविध प्रकारच्या फुलांची विक्री सुद्धा वाढली आहे. मात्र गेल्या 8 दिवसात पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडलेली असून फुलांची रत्नागिरी जिल्ह्यातील आवक घटलेली आहे. त्यामुळे फुलांचे दर देखील वधारलेले आहेत. सध्या गुरुवारी व्रत वैकल्यासाठी सुमारे 5 टनांहून अधिक फुलांची विक्री होत असून त्यामधून सुमारे 10 लाखांची उलाढाल होते. उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागील आठवड्याच्या तुलनेत परराज्यासह राज्याच्या विविध भागातून परराज्यातून होणारी फळभाज्यांची आवक देखील वाढली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यामुळे शेवगा आणि कांद्यांचे देखील भाव वाढलेले होते आणि ते आता कमी झालेत. याचबरोबर बटाटा आणि मटारच्या भावातही घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांची भाव देखील मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र सुरू झालेली असून याच माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केलंय. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे 5व्यांदा विधानसभेवर गेलेत. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाल्यानंतर त्यांना कृषी खातं मिळाले. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी मंत्रीपद मिळाले. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे हे नाशिक जिल्ह्यातील पहिले कृषी मंत्री ठरले होते. तर आता कोकाटे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा ही संधी नाशिकला मिळाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याच उद्देशाने आत्म्याच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षी मात्र सवंग लोकप्रिय योजनांवर निधीची खैरियात करण्यात आल्याने या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी निधीच उपलब्ध नाहीये. परिणामी कृषी महोत्सवाला सध्या ब्रेक लागलाय.